हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 66A जे सेक्शन आहे त्याच्यावरती बोलणार आहोत, त्याच्यावरती विशेष करून डिस्कशन करणार आहोत. कारण सेक्शन 66A 66A जे कलम आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000चं हे जास्त न्यूजमध्ये, त्यामुळं याच्यावरती आज आपण डिटेल अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया याचं डिस्कशन कशा पद्धतीने याचा सखोल आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा आपण हे समजावून घेऊया की हा मुद्दा न्यूजमध्ये का आहे. म्हणजे कलम 66A जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचं कलम आहे ते न्यूजमध्ये का आहे. तर आजचा द हिंदू डिस्कशन तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही द हिंदू वाचला असेल तर त्या आजच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला मी ही न्यूज फ्रंट पेजला दाखवली होती. म्हणजे फ्रंट पेजलाच आजच्या न्यूजला ही न्यूज होती न्यूजपेपरला, आणि ती तुम्हाला व्यवस्थितरित्या मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि आजच नाही तर काल परवासुद्धा आपण त्याच्यावरती न्यूज बघितली होती. त्याच्या अगोदर याच्यावरती भरपूर वेळा द हिंदूलाच आर्टिकलसुद्धा येऊन गेलेले आपण डिस्कस केलेले आहेत. म्हणून मला वाटलं की याच्यावरती आपण सखोलरित्या डिस्कशन करणं गरजेचं आहे. स्पेसिफिक या टॉपिकवरती सेक्शन 66A आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे श्रेया सिंघल केस आहे त्याचेसुद्धा जजमेंटचं डिस्कशन आपण व्यवस्थितरित्या करायला पाहिजे असं मला वाटलं. त्याच्यासाठी मी वेगळं लेक्चर याच्यावरती खरं तर बनवतो आहे. मग न्यूजमध्ये हा मुद्दा का आहे हे समजावून घेत असताना जे सेक्शन 66A आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हे सेक्शन आहे ते श्रेया सिंघल केसमध्ये 2015मध्ये अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं होतं, म्हणजे घटनाबाह्य ठरवलं होतं. पण 2015चं सुप्रीम कोर्टचं जजमेंट येऊन सुद्धा हे कलम मग काय झालं 2015 नंतर अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं आहे, म्हणजे घटनाबाह्य ठरवलं आहे. मग याचा वापर व्हायला नाही पाहिजे, परंतु याचा 2015 नंतर सुप्रीम कोर्टच्या जजमेंट नंतर सुद्धा याचा वापर या कलमाचा केला गेला आहे. म्हणजे या कलमाच्या अंतर्गत अनेक लोकांवरती केसेस फाईल करण्यात आलेले आहेत. मग हे कधी उघडकीला आलं तर एक NGO आहे, तिचं नाव आहे युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज, पीपल युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टी याचं नाव आहे PUCL. या युनियननं सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशनच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टाला काय सांगण्यात आलं तर सुप्रीम कोर्टासमोर आकडेवारी या NGO कडून मांडण्यात आली आणि त्या आकडेवारीमध्ये सांगितलं होतं की जवळजवळ 2021 जर विचार केला तर 1988 केसेस फाईल झालेल्या आहेत आणि त्या 1988 केसेसपैकी 1307 केसेस ज्या आहेत ना त्या 2015 नंतर फाईल झालेल्या आहेत. म्हणजे काय तर सुप्रीम कोर्टात जजमेंट आल्यानंतर या सेक्शन 66A अंतर्गत फाईल झालेल्या केसेसची संख्या आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे कलम जे आहे ते घटनाबाह्य आहे, तरीसुद्धा ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट न जुमानता किंवा त्याचं नॉलेज न घेता, त्याचा अभ्यास न करता पोलिसांद्वारे डिपार्टमेंटद्वारे हे कलमाचा यूज केला गेला आहे. या कलमाच्या अंतर्गत अनेक लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर आता इथं श्रेया सिंघल केसचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये आपण श्रेया सिंघलच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने नेमकं कोणत्या ग्राउंडवरती हे अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनाबाह्य ठरवलं होतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. मग न्यूजमध्ये इथं आपल्याला आजच्या न्यूजपेपरच्या फ्रंट पेजचं हे मी स्क्रीनशॉट काढलेलं आहे आणि ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये एक एक कालानुक्रमसुद्धा तिथं दिला होता. त्याच्यामध्ये 2008मध्ये खरं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट बिल मांडलं गेलं होतं पार्लमेंटमध्ये आणि 2009मध्ये ऑक्टोबर 2009मध्ये तो जो अमेंडमेंट बिल आहे त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं आणि तो ॲक्ट फोर्समध्ये आला आणि 2012मध्ये PIL फाईल केली गेली. 2012मध्ये PIL श्रेया सिंघल यांच्याकडून PIL फाईल केली गेली आणि त्या PILच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टानं 2015मध्ये जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटमध्ये हे सांगितलं की सेक्शन 66A हा जो ॲक्ट आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत हे सेक्शन 66A आहे ते घटनाबाह्य आहे, ते रद्द करावं असं सुप्रीम कोर्टानं त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. परंतु 2015 नंतरचा जर कालखंड तुम्ही बघितला ना तरीसुद्धा या कलमाचा त्याच्यामध्ये उपयोग मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि हे उघडकीला आलं जेव्हा PUCL या NGOनं सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली तेव्हा, आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं चिंता आणि आश्चर्यसुद्धा व्यक्त केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि आत्ता सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की वेगवेगळ्या स्टेटमध्ये या कलमाचा वापर केला जातोय, या कलमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळं स्टेट गव्हर्नमेंटनं याच्या अगेन्स्ट कोणकोणती पावलं उचलली गेली
स्टेट गव्हर्नमेंटकडून विशेष करून, असं सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटला विचारलेला क्वेश्चन आपल्याला सांगणारी ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. आणि अशा अनेक कारणामुळं जे 66A सेक्शन आहे ना, ते वारंवार न्यूजमध्ये असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे त्याचा आज आपण वेगळा अभ्यास करताना पाहाव्यास मिळते. मग आता हे कलम बघत असताना नेमका या कलमाच्या अंतर्गत तरतूद कोणकोणती केलेली आहे, कोणती तरतूद आहे या कलमाच्या अंतर्गत, ते डिटेल बघण्याचा प्रयत्न करूयात. मग एक्झॅक्ट सेक्शन 66A मध्ये तरतूद काय दिलेली आहे, तर 66A मध्ये पनिशमेंट ॲक्ट केला आहे. कोणता ॲक्ट? जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेसेज, ऑफेन्सिव्ह मेसेज पसरवत असाल कोणत्याही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक असू द्या, इन्स्टा असू द्या, मेल असू द्या, तुमचा कोणतंही इन्स्ट्रुमेंट असू द्या, त्याच्या अंतर्गत तुम्ही ऑफेन्सिव्ह मेसेजच पसरवत असाल तर तो पनिशेबल ऑफेन्स आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती शिक्षा होऊ शकते कायद्यानुसार, असा 66A मध्ये सांगितलं होतं. नेमकं मग वर्ड टू वर्ड जर बघायचं झालं ना आपल्याला, तर कसली इन्फॉर्मेशन पसरवल्यानंतर तुम्हाला गुन्हा तुमच्या विरोधात दाखल होऊ शकतो सेक्शन 66A अंतर्गत, तर ऑफेन्सिव्ह ऑर मॅनसिंग म्हणजे धोकादायक किंवा संशयास्पद इन्फॉर्मेशन तुम्ही जर फैलवत असाल मेसेजच्या माध्यमातून, मग त्या मेसेजमध्ये तुमच्या इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, कोणत्याही प्रकारचा मेसेज असू द्या, त्याच्यातून ऑफेन्सिव्ह किंवा धोकादायक इन्फॉर्मेशन पसरवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमच्यावरती 66A लागू होऊ शकतं. मग आता एक्झॅक्ट कशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही पसरवली म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर अनॉयन्स म्हणजे अनॉयन्स निर्माण करणारी म्हणजे चीड निर्माण करणारी लोकांच्या मनामध्ये, त्याचबरोबर इनकन्व्हिनियन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे इनकन्व्हिनियन्स म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या इन्फॉर्मेशनला बेस नाही, त्याचा कोणताही प्रूफ तुमच्याकडे नाही, तरीसुद्धा लोकांच्या मनात चीड निर्माण करायची, असंतोष निर्माण करायचा, म्हणून तुम्ही एखादा मेसेज पसरवताय ना, त्याला आपण इनकन्व्हिनियन्स म्हणू शकतो. डेंजर म्हणजे धोकादायक मेसेज असू शकतो. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे प्रशासकीय कार्यामध्ये अडथळा निर्माण करायचा, या उद्देशाने उगाच तुम्ही अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पसरवण्याचा प्रयत्न करताय. इन्सल्ट करण्यासाठी, इंजुरी करण्यासाठी, क्रिमिनल इंटिमेशन्स करण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, एनमिटी म्हणजे दुश्मनी तुमची काढण्यासाठी, किंवा हेट्रेड म्हणजे लोकांच्या मनामध्ये असंतोष सरकारच्या प्रती पसरवण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारचे मेसेज उगीचच पसरवत असाल तर तुमच्यावरती 66A लागू होऊ शकतं. त्याचबरोबर मग हे मेसेज इलेक्ट्रॉनिक मेल असतील, इलेक्ट्रॉनिक मेल मेसेजेस असतील, किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज तुमचा असेल जो तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न करताय आणि सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट करताय त्याच्या माध्यमातून, विशेष करून याच्यामध्ये काय माहिती आहे का, मेसेज तुम्ही पसरवताय ठीक आहे, परंतु मेसेज पसरवल्यावर तर गुन्हा दाखल होणारच आहे, परंतु सोशल मीडियावरती ज्या तुम्ही पोस्ट करताय ना, त्या जर पोस्टमधून अशा प्रकारचा मेसेज जात असेल ना, तरीसुद्धा तुमच्यावरती 66A चं कलम लागू होईल, असं कुठंतरी या सेक्शनमध्ये तरतूद असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामध्ये पनिशेबल ऑफेन्स काय आहे, म्हणजे तुम्हाला शिक्षा काय होऊ शकते, तर जवळजवळ 3 वर्षांपर्यंत तुम्हाला कारावास होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमच्यावरती दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते. आणि मेसेजचं स्वरूप तुम्हाला मी सांगितल्यासारखं टेक्स्ट म्हणजे शब्द असतील, किंवा इमेजेस म्हणजे फोटो असतील, ऑडिओ म्हणजे आवाजामध्ये मेसेज असेल, किंवा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओच्या एखादी व्हिडिओ क्लिप असेल त्याच्या स्वरूपात मेसेज असेल. आणि त्यामुळं मेसेज म्हणजे काय, तर मेसेज तुम्ही मेसेजद्वारे म्हणजे एकमेकाला आपण जसं रेग्युलर मेसेज करतो त्याद्वारे सुद्धा पसरवू शकता, आणि एखादी पोस्ट सोशल मीडियावर करून सुद्धा तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे ना तो तुम्ही पसरवू शकताय. दोन्ही एकाच कॅटेगरीमध्ये येतो. दोन्ही प्रकारामध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीत संलिप्त सापडत असाल तर तुमच्यावरती 66A च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, सेक्शन 66A च्या अंतर्गत. समजते तुम्हाला, ही तरतूद झाली सेक्शन 66A ची शब्द म्हणजे वर्ड टू वर्ड तरतूद काय हे तुम्हाला मी समजावून सांगितलं आता. परंतु आता तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन निर्माण काय झाला असेल, तर तो क्वेश्चन आहे की तरतूद तर करेक्ट आहे, एखादा चुकीचा मेसेज जर तुम्ही पसरवत असाल तर तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे, असा तुमच्या मनामध्ये क्वेश्चन निर्माण होत असेल. म्हणजेच काय, तर 66A मध्ये चुकीचं काय की याला कॉन्ट्रोवर्शियल म्हणताय, किंवा सुप्रीम कोर्टाने याला घटनाबाह्य ठरवलं. यात कॉन्ट्रोवर्शियल असं काय की सुप्रीम कोर्टाने याला घटनाबाह्य ठरवायला, किंवा असे काय तरतूद याच्यात केली आहे की ती घटनाबाह्य तरतूद आहे, तर याच्यात तरतूद जी केली आहे ना ती तरतूद चुकीची नाही आहे, परंतु या 66A चा जो वापर होतोय ना तो वापर चुकीचा होतोय, आणि हे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलं की 66A जे हे सेक्शन आहे ना त्याचा
चांगल्या प्रकारे वापर कमी आणि चुकीच्या पद्धतीने वापर जास्त होतोय. म्हणजे तुम्ही फक्त पोस्ट केले सोशल मीडियावरती, परंतु त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही मेसेज नाही की ज्यामुळं समाज माध्यमामध्ये चुकीच्या प्रकारचा गैरसमज तुम्ही पसरवताय किंवा असंतोष निर्माण करताय, असं कोणत्याही प्रकारे त्या मधून प्रतीत होत नाही. तरीसुद्धा तुमच्यावरती 66A अंतर्गत गुन्हे दाखल झालेत आणि अशांची संख्या भरपूर आहे. समजते तुम्हाला. हे सुप्रीम कोर्टाला श्रेया सिंगलच्या पिटिशनमध्ये लक्षात आलं 2015 आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे घटनाबाह्य ठरवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे ढोबळमानानं झालं. मग आपल्याला काय करायला लागेल तर श्रेया सिंगलचं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं जे आहे ना ते जजमेंट डिटेलमध्ये अभ्यासून घ्यावं लागेल. मग ते बघूयात श्रेया सिंगलचं जजमेंट कशा प्रकारचं आहे. मग आता जजमेंट बघत असताना, सुप्रीम कोर्टात जजमेंट बघत असताना पहिल्यांदा तर हे माहिती आपल्याला पाहिजे की दोन जजचं जजमेंट आहे. म्हणजे या केसला हेअरिंग केलं गेलं 2 जजकडून. त्याच्यामध्ये पहिले रोहिंटन एफ नरिमन होते आणि दुसरे जे चेलमेश्वर हे होते. या दोघांकडून या केसची सुनावणी केली गेली आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला काय सांगितलं की 66A जे सेक्शन आहे ते घटनाबाह्य ठरवण्यात आलं श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टामधून. मग त्याला पहिलं ग्राउंड सुप्रीम कोर्टामधून काय देण्यात आलं होतं की याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की इनकन्व्हिनियन्स मेसेज असतील किंवा डेंजर मेसेज असतील, ऑब्स्ट्रक्शन निर्माण करणारे असतील, इन्सल्ट करणारे मेसेज असतील, हे सर्व ठीक आहे. परंतु तुम्ही या सेक्शन 66A अंतर्गत ना इन्सल्टची डेफिनेशन सांगितले, ना ऑब्स्ट्रक्शनची डेफिनेशन सांगितले, ना डेंजरची डेफिनेशन सांगितले, ना इनकन्व्हिनियन्सची डेफिनेशन सांगितले. म्हणजेच काय, आता धोकादायकची डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. माझ्यासाठी एखादी गोष्ट धोकादायक आहे, ती पुढच्यासाठी धोकादायक असेल अशातलं गोष्ट नाही ना. फॉर एक्झाम्पल सापाचं जर आपण उदाहरण घेतलं तर समजा मी सापाला घाबरतोय, मग मी सापाला काय समजणार आहे तर ती माझ्यासाठी धोकादायक गोष्ट आहे. परंतु एखादा सर्पमित्र आहे आणि त्याला माहिती आहे की सापाला सुरक्षित करणं हे किती महत्त्वाचं आहे इन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं सुद्धा, आणि जैवविविधता जर आपल्या देशातली टिकवायची असेल तर त्याच्या दृष्टीनं सुद्धा त्याला माहिती आहे की सापाला सिक्युअर करणं हे किती महत्त्वाचं आहे. त्याच्या दृष्टीनं साप हा धोकादायक नाही आहे कारण त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे सापाची, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची डेफिनेशन जी आहे ना ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. तशाच प्रकारे या ॲक्टमध्ये विशेष करून सेक्शन 66A मध्ये जे वर्ड्स दिलेत ना, ज्या कन्सेप्ट दिलेत ना, त्याची डेफिनेशन दिली नाही. याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट दिलेत, त्याची डेफिनेशन दिली नाही. त्यामुळं प्रत्येक अथॉरिटीला जसे वाटेल तसं त्याची डेफिनेशन सांगून त्याच्या अंतर्गत विविध लोकांवरती ते गुन्हेगार नसतील तरीसुद्धा त्याचा चुकीचा वापर केला जातो, डेफिनेशन चुकीची सांगून. समजते. कारण का तर सेक्शन 66A मध्ये फक्त कन्सेप्ट दिले, त्याची डेफिनेशन कोणत्याही प्रकारची दिली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं 66A जे आहे हे रद्दबातल केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनाबाह्य ठरवलेलं पाहाव्यास मिळते. हे एक ग्राउंड झालं, बरोबर आहे. आता दुसरं ग्राउंड सांगतो तुम्हाला. दुसरं ग्राउंड हे आहे की सेक्शन 66A जो आहे तो आर्टिकल 19 वरती गदा आणणारं सेक्शन आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगण्यात आलं. म्हणजे आर्टिकल 19 काय सांगतं आपल्याला, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सांगतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे मी सोशल मीडियावरती व्यक्त होणं हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तो माझा फंडामेंटल राईट आहे. आणि त्या फंडामेंटल राईटला रद्द करण्याचं कार्य, त्या फंडामेंटल राईटवरती गदा आणण्याचं कार्य 66A सेक्शन करत आहे. समजते तुम्हाला. म्हणजे मी एखाद्या सोशल मीडियावरती पोस्ट करतोय, एखाद्या म्हणजे माझ्या स्वतःच्या सोशल मीडियावरती पोस्ट करतोय, एखादी गव्हर्नमेंटची पॉलिसी मला आवडली नाही तर मला त्या पॉलिसीवरती क्रिटिसाइज करण्याचा अधिकार आहे. ते माझ्या फंडामेंटल राईटमध्ये येतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे त्याच्यावरती व्यक्त होण्याचा मला अधिकार आहे. परंतु जर मी तशा पद्धतीने व्यक्त झालो ना तर माझ्यावर 66A लावला जात होता. म्हणजे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं कार्य करतो 66A हे कलम, ITचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2000चं कलम. समजते. त्यामुळं हे ग्राउंडसुद्धा देऊन सुप्रीम कोर्टानं ते कलम रद्दबातल ठरवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला. त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट जजमेंटमध्ये काय सांगण्यात आली तर या 66A ची जी प्रोसिजर आहे लागू करण्याची, कलम लागू करण्याची, ती प्रोसिजर डिफाईन केली गेली नाही, सेफगार्ड प्रोसिजर नाही. म्हणजेच आता समजा मी महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि मी विरोधी पक्षामध्ये बसलोय आणि मी विरोधी पक्ष या नात्यानं सत्तेतील पक्षावरती टीका करतोय, तरीसुद्धा ती टीका करत असताना सुद्धा तो माझा मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 19च्या अंतर्गत, बरोबर आहे, टीका करणं, क्रिटिसाइज करणं. तरीसुद्धा माझ्यावर 66A हे याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि कारण का तर त्याची प्रोसिजर करेक्ट नाही. त्यामुळं काय करते तर सत्तेतील जो पक्ष आहे तो 66A चा वापर करताना आपल्याला पाहाव्यास मिळतो, चुकीचा वापर करताना.
समजते, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी आणि त्याच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवरती गदा आणण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे त्याची प्रोसिजर नेमके फायनल अथॉरिटी कोण आहे ही कलम लागू करण्यासाठी तेच डिफाईन केलं गेलं नाही याच्यातून. त्यामुळं त्याच्यामध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं काय केलं तर हे सुद्धा ग्राउंड दिलं की याच्यामध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं हे कलम रद्दबातल करण्यात येत आहे, हे घटनाबाह्य ठरवण्यात येत आहे, असं सुप्रीम कोर्टानं सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून. आणखी ग्राउंड सुप्रीम कोर्टानं काय काय दिलं आहे तरी आर्टिकल 19 तर आपण बघितलं की फ्री स्पीच आहे, संभाषण स्वातंत्र्य आहे, मला त्याच्यावरती गदा आणतं. त्याचबरोबर राईट टू लाईफ अँड लिबर्टी जे 21 कलम आहे ना आपलं, ते आपल्याला सांगतं की तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि स्वातंत्र्य आहे. त्याच्यावरती सुद्धा ते गदा आणताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. कारण मला कसं जगायचं हे मी डिफाईन करू शकतो, दुसरं कोणी डिफाईन करू शकत नाही. परंतु या 66A अंतर्गत काय केलं जाते तर तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून रोखलं जाते. म्हणजेच काय केलं जाते तर तुमचं संभाषण स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते. बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला कसं जगायचं हे ठरवण्याचं कार्य 66A अंतर्गत व्हायला लागलं. त्यामुळं खरं तर मग माझा फंडामेंटल राईट जो 21 आहे तो सुद्धा धोक्यात आलेला पाहाव्यास मिळाला. आणि त्या ग्राउंडवरती सुद्धा हे सुद्धा ग्राउंड सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये दिलं आहे की तुम्ही 66A अंतर्गत कलम 66A अंतर्गत लोकांचे मूलभूत अधिकार धोक्यात आणत आहात. म्हणजेच काय करत आहात तर कलम 19 आणि 21 हे मूलभूत अधिकार आहेत माझे आणि ते धोक्यात येण्याचं कार्य 66A अंतर्गत होत होतं. त्यामुळे सुद्धा सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य ठरवलं. आणि हे जे गव्हर्नमेंट हॅड अपॉइंटेड अन एक्सपर्ट कमिटी, गव्हर्नमेंटनं एक्सपर्ट कमिटीसुद्धा अपॉइंट केली होती त्याच्यावरती. आणि त्याच्यासाठी त्या कमिटीचं कार्य काय होतं तर जे ऑनलाईन हेट स्पीच असतात ना त्याला डिफाईन करणं, म्हणजे नेमकं हेट स्पीच कशाला म्हणायचं त्या कमिटीचं कार्य होतं. त्याचासुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. ती कमिटी कोणती होती तर TK विश्वनाथन कमिटी होती, TK विश्वनाथन कमिटी. आणि खूप महत्त्वाचा रिपोर्ट या कमिटीचा सुद्धा मांडला जातो. समजते. ही डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण कशाची बघितली तर 66A ह्या कलमामध्ये नेमकी तरतूद काय आहे, ते कलम न्यूजमध्ये का आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे श्रेया सिंगल जजमेंट होतं ना ते जजमेंटसुद्धा डिटेलमध्ये अभ्यासून आपण त्याचासुद्धा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केला. एकदा ढोबळमानानं रिव्हिजन करूया आपण आज कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या आणि त्यानंतर लेक्चर समाप्त करूयात. पहिल्यांदा आपण बघितलं की हे जे 66A कलम आहे ते न्यूजमध्ये का आहे. त्यानंतर आपण काय बघितलं तर त्याच्यानंतर आपण हे बघितलं की याच्यामध्ये तरतुदी नेमक्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत, नेमकं 66A मध्ये काय दिले, वर्ड टू वर्ड आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की ऑफेन्सिव्ह जर मेसेज तुम्ही पसरवत असाल तर मग ते कशा पद्धतीनं धोकादायक असू शकतं किंवा त्याच्यामध्ये गुन्हा दाखल काय काय होऊ शकतो, त्याला पनिशेबल ऑफेन्स काय आहे हे सुद्धा आपण बघितले. 3 वर्षाचा कारावास होऊ शकतो आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचं सुद्धा इन्फॉर्मेशन आपण त्याच्या अंतर्गत बघितले. त्यानंतर आपण श्रेया सिंगल जजमेंट बघितलं, व्यवस्थितरित्या समजावून घेण्याचा प्रयत्न केला की श्रेया सिंगल जजमेंटमध्ये कोणत्या ग्राउंडवरती हे जे कलम आहे 66A ते घटनाबाह्य ठरवलेलं आहे. मग ते ग्राउंड दिलं होतं आर्टिकल 19चं ग्राउंड दिलं होतं की आर्टिकल 19 म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीचचं हनन होतं त्याच्या अंतर्गत. त्या ग्राउंडवरती सुद्धा हे डिबार केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, घटनाबाह्य ठरवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर आणखी एक ग्राउंड काय दिलं की याच्यामध्ये ज्या ज्या काही कन्सेप्ट सांगितलेत ना त्या सर्व कन्सेप्ट आहेत त्या डेफिनेशन त्याची दिलेली नाही, त्या डिफाईन व्यवस्थितरित्या केलेलं नाही. त्यामुळे त्याची डेफिनेशन वेगवेगळी होऊ शकते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. त्यामुळे ते डिफाईन व्यवस्थित नसल्यामुळं हे घटनात्मक होऊ शकत नाही. हे एक ग्राउंड दिलं होतं. त्याचबरोबर 66A जे लागू होतं ना त्याची प्रोसिजर व्यवस्थितरित्या दिलेली नाही त्या सेक्शनच्या अंतर्गत. त्याच्यामुळे सुद्धा त्या ग्राउंडवरती सुद्धा ते घटनाबाह्य ठरवू शकतं असं सांगितलं. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं होतं की 19 जे आर्टिकल फंडामेंटल आहे त्याचबरोबर कलम 21चं सुद्धा याच्यामध्ये हनन होतं आणि हे सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून ग्राउंड देण्यात आले हे कलम घटनाबाह्य ठरवण्यासाठी. आणि त्यानंतर TK विश्वनाथन कमिटीविषयी थोडंसं आपण बोललो होतो. समजतंय तुम्हाला. हे कलम 66 विषयीची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. अशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कलम 66A जे आहे ते समजावून सांगू शकलो असेल आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केले ना हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेल. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल.
आणि याच्याबरोबरच तुम्ही द हिंदूला पण फॉलो करतच असाल, जर नसेल करा द हिंदूच्या डिस्कशनला फॉलो, तर द हिंदूच्या डिस्कशनला सुद्धा तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये द हिंदूचं रोजचं मी डिस्कशन मराठीमधून घेऊन येत असतो आणि डिटेलमध्ये आपण द हिंदूसुद्धा रोज समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.